नमस्कार, सुरेखाच फूडमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण चमचमीत असा हॉटेल स्टाईल अंडा मसाला कसा करायचा ते बघणार आहे. तुम्ही बघू शकता छान अशी दाटसर ग्रेव्ही झालेली आहे. त्याचबरोबर खायला एकदम भन्नाट लागते भाकरीबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर. चला तर आपण सुरुवात करूया. इथे मी कढईमध्ये 3 पळी एवढं तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यातच मी 4 उभे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत. आता त्याच्यातच मी जवळपास 15 लसूण पाकळ्या आहेत ते टाकून घेणार आहेत. अर्धा इंच आलं टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला हॉटेल स्टाईल चव येण्यासाठी ते 10 काजू मी टाकून घेणार आहे. त्यातच मी 3 हिरव्या मिरच्या टाकून घेत आहे. आता छान असा हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम इथे मी मीडियम केलेला आहे. हा कांदा आपल्याला जास्त असा तांबूस रंगावर न परतता अगदी हलक्या गुलाबी रंगावर परतायचा आहे. त्यामुळे सतत असं मिक्स करायचं आहे जेणेकरून तो काजूसुद्धा करपणार नाही आणि लसूणसुद्धा छान असा परतला जाईल. असं करत आपल्याला 1 मिनिटभर असाच हा कांदा मी परतून घेते. तुम्ही बघू शकता कांदा चांगला सॉफ्ट झाला आहे. त्यातच मी थोड्याशा ज्या कोथिंबिरीच्या काड्या आहेत ना कोवळ्या त्या टाकून घेणार आहे. एकदम परफेक्ट असा आपण हॉटेल स्टाईल अंडा मसाला बनवणार आहोत, तर हे करणे अगदी गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता 2 मिनिटे झालेले आहेत. आपला कांदा छान असा सॉफ्ट झालेला आहे. अगदी हलका गुलाबी रंग आलेला आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे. आपल्याला हा कांदा एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. आता इथे गॅसवर मी दुसरी कढई ठेवलेली आहे, नॉनस्टिक कढई ठेवलेली आहे. इथे मी 5 अंडे असे कट लावून घेतलेले आहेत. आडवे कट लावलेले आहेत, तुम्ही उभेसुद्धा लावू शकता. आता मीडियम गॅस केलेला आहे आणि हे आपल्याला अंडे असे छान असे तांबूस रंगावर परतून घ्यायचे आहे. लक्ष ठेवा अंड्याला कट लावा नक्की, नाहीतर अंडे असे तेलात टाकल्यानंतर अंगावर उडू शकतात. त्याचबरोबर थोडीशी चिमूटभर हळद, चिमूटभर लाल तिखट आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. यामुळे अंडे खाताना असे अळणे लागणार आहेत. छान असं आपल्याला ही अंडी आता थोड्याशा हलक्या तांबूस रंगावर अशी परतून घ्यायची आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम ठेवायची आहे जेणेकरून हा अंडी करपणार नाही. तुम्ही बघू शकता हलका असा तांबूस रंग आलेला आहे. हे अंडे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इकडे आपला जो कांदा भाजून घेतलेला आहे ना, त्याच्याबरोबर जे जिन्नस भाजून घेतले ते सुद्धा सर्व असं थंड झालेलं आहे. आता हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे. त्याचबरोबर इथे मी भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. चांगली मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. या रेसिपीमध्ये कोथिंबीर अशी भरपूर लागते. यामुळे काय होतं छान अशी टेस्ट येते ग्रेव्हीला. तर झाकण लावून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाणी न घालता नंतर एक अर्धा पेला एवढं पाणी घातलेलं आहे. असं छान असं पेस्ट याची बनवून घेतलेलं आहे जेणेकरून काजूसुद्धा व्यवस्थित असा ह्याच्यामध्ये बारीक होईल. आता गॅसवर मी सेम तीच कढई ठेवलेली आहे. त्यात आपल्याला खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत. लवंग, काळी मिरी, हिरवी वेलची आणि दालचिनी, त्याचबरोबर अर्धा चमचा जिरंसुद्धा घेतलेला आहे. मस्त असा आपल्याला हा गरम मसाला थोडासा असा परतून घ्यायचा आहे. त्यामुळे टेस्ट खूप छान लागते. आता ह्याच्यामध्ये जो आपण वाटून घेतलेला मिक्सरच्या भांड्यातला जो मसाला आहे ना, तो सर्व टाकून घ्यायचा आहे. तर सर्व मसाला टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम सुरुवातीला मी मीडियम करते आणि हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. आता इथं आपल्याला झाकण न लावता हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. छान असा एका दिशेने असं परतून घ्यायचं आहे, कारण आपण इथे काजूचा वापर केलेला आहे. काय असतं काजू तळाशी लागतो, चिटकतो आणि खाली अशी तळाला चिटकून बसल्यामुळे करपतो सुद्धा. त्यामुळे हात न थांबवता आपल्याला सतत हा मसाला मिक्स करत राहायचा आहे, हलवत राहायचं आहे. आता मिठामुळे काय होतं थोडंसं ह्या मसाल्याला पाणी सुटतं. त्यासाठी तुम्ही बघू शकता 1 मिनिटभर झाल्यानंतर मसाला छान असा परतला गेलेला आहे. मस्त असा ग्रीनिश कलर आलेला आहे. परंतु हा कलर तसाच राहणार नाही. आपल्याला ह्याच्यामध्ये मसालेसुद्धा ॲड करायचे आहेत. त्याचबरोबर मध्ये अर्धी वाटी एवढं फ्रेश दही घेतलेलं आहे. दही छान असं फेटून घ्यायचं आहे. दहीसुद्धा आपल्याला मिडियम गॅसवर छान आहे मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी मिनिटभरात दहीसुद्धा छान असं परतून घेतलेलं आहे. आता मसाल्याला छान रंगसुद्धा आलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे अर्धा चमचा हळद, एक चमचा मी इथे काळं तिखट टाकून घेणार आहे. 1 चमचा बेडगी मिरची पावडरचा वापर केलेला आहे आणि 1 मोठा चमचा गच्च भरून एवढं धनेपूड टाकून घेतलेलं आहे. यात मी 3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, त्यामुळे मसाला थोडासा कमीच वापरते. तुम्ही बघू शकता अगदी मिनिटभरात आपल्या ह्या मसाल्याचा कलर छान चेंज झालेला आहे. आता हे कोरडे मसाले छान असे भाजले जावेत, खाली करपू नये म्हणून मी थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. सतत असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवायची आहे. आता ह्या मसाल्यात छान असे परतण्यासाठी थोडंसं झाकण ठेवायचं आहे 1 मिनिटभर आणि बघू शकता तुम्ही 1 मिनिटानंतर किती छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. परफेक्ट असं अंडा मसाल्याची ग्रेव्ही इथे आपली तयार झालेली आहे. चमचमीत आणि तेवढी स्वादिष्ट छान अशी ग्रेव्ही तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ आहे. कुठेही छान असे मोठे कणसुद्धा राहिलेले नाही. त्याचबरोबर इथे आपल्याला जे भाजून घेतलेले अंडे आहेत ना,
ते टाकून घ्यायचं आहे. हे अंडे आता ह्या मसाल्यामध्ये छान असे कोट करून घेऊया. आता तुम्ही जर हा मसाला टिफिनसाठी बनवत आहात तर हा परफेक्ट असा आहे. इतपतच तुम्ही गॅस बंद करायचा आहे. परफेक्ट असा लागतो. परंतु तुम्ही जर संध्याकाळच्या जेवणासाठी बनवत असाल तर थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. कारण आपण घरी असेल तर भाकरीबरोबर इतपत दाटसर तेवढं हवंच. आता पाणी टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता छान अशी दाटसर आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. खायला तेवढीच भन्नाट लागते. घरी कधी पाहुणे आले असेल तर तरीसुद्धा तुम्ही हा अंडा मसाला बनवू शकता. ह्यातच मी अगदी पाव चमचा एवढा गरम मसाला टाकून घेतलेला आहे. आता आपण सुरुवातीला बरेचसे खडे मसाले वापरले होते म्हणून थोडासा गरम मसाला वापरत आहे. मस्त अशी आपली अंडा ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी मस्त लागते खायला. त्याचबरोबर इथे आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. 2 मिनटं हा अंडा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता 2 मिनटानंतर अजून ग्रेव्ही छान अशी घट्ट झालेली आहे. मस्त असा हा अंडा मसाला आपला तयार झाला आहे. थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आहे. एकदम सिंपल अशी रेसिपी आहे. अगदी हॉटेल स्टाईल आहे आणि हॉटेलपेक्षा भारी बनते. एकदम चमचमीत इथं अंडा मसाला तयार झालेला आहे. ही रेसिपी कशी वाटली ना तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.